राज ठाकरे अदानींबद्दल बोलले, भाजपाने खोलात जाऊन माहिती घ्यावी. रोहित पवार यांनी भाजपला खोचक सल्ला दिलाय. प्रभाग क्रमांक 30 मध्ये दादा तुम्ही आलेला आहात. काय वातावरण दिसतंय? कारण की आता अवघे काही तास उरलेले आहेत आचारसंहिता लागणार आहे. हे बघा ना, मी आता या प्रभागामध्ये प्रचारासाठी आलेलो आहे आणि माझ्याबरोबर घड्याळ या चिन्हाचे 4 उमेदवार आहेत. इथं स्वप्नील भाऊ आहेत, विजय भाऊ आहेत, संगीताताई आहेत, जोशीताई आहेत. आणि इथं फिरत असताना राजकारणात गेले अनेक वर्ष मी आहे. लोकांचा जो प्रतिसाद असतो, नमस्कार करत असताना, भेटत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपल्याला कळत असतात. आणि इथं जे काही 2 तास 3 तास मी आत्तापर्यंत फिरलो, जे लोक भेटले, मी 90 लोक अतिशय मनापासून प्रेमाने, 90% लोक प्रेमाने मनापासून या उमेदवारांना पाठिंबा त्या ठिकाणी ते देत होते. त्यामुळे इथं विजय आजच झाला आहे असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, पुण्यासाठी हे देऊ ते देऊ, तसं काही झालं नाही. आणि दादांचा स्वभाव आपण जर बघितला, जे बोलतात ते करून दाखवतात. हे बघा, आता अडाणी समूहाला भाजपली जर मदत केली असेल तर त्याची JPC झाली पाहिजे. त्याच्यामध्ये खोलात जाऊन कळलं पाहिजे की खरंच काय घडलं. मी दुसरी बाजू बघणारा माणूस आहे. मी कधीही बिझनेसमॅनला तिथं कंप्लेंट करत नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही बोलतो. त्यामुळे एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही एन्क्वायरी त्या ठिकाणी करा. जर राज ठाकरे साहेबांचा अभ्यास खरा असेल, तो अभ्यास फार डिटेलमध्ये त्या ठिकाणी वाटतो. हे सगळे कागदपत्र कुठं ना कुठं त्याचा अजून जास्त खोलात रिसर्च झाला पाहिजे. धर्माधिकारी लोकशाही भाजपाचे लोक पैसे वाटतात आणि शिंदेचे लोक हे पकडतायत, असा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय. सरकारमध्ये नक्की काय सुरू आहे तेच कळत नाहीये. सत्ताधाऱ्यांनी पैशांचा बाजार मांडलाय. शैलेश धात्रक यांना 15 कोटींची ऑफर देण्यात आलेली आहे. 15 कोटींची ऑफर नाकारून धात्रक निवडणुकीला उभे राहिलेत, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. उद्या सायंकाळी 5 वाजता सगळा प्रचार थांबेल, संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल. ती आधी झाली आहे सुरुवात. भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत. काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही. शैलेश धात्रक ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक. किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल. या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली. 15 कोटी. आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत. देशात आम्ही हिंदू, महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत. पूर्वीचा भाजप राष्ट्र प्रथम होता, आताचा भाजप चोर प्रथम आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. विकास कामासाठी जंगलाची जमीन सही करून देणाऱ्याला गोळ्या घालणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. उद्धव ठाकरे यांनी गणेश नाईकांवर हल्लाबोलही केलाय. आमची युती जागा वाटपासाठी नाही, मराठी माणूस जागा करण्यासाठी युती झाल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. शिवसेना प्रमुख सांगायचे की देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. देशात आम्ही हिंदू आहोत, बंगालमध्ये बंगाली आहोत. प्रत्येक भाषेचा प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये त्या भाषेचा मान हा राखला गेलाच पाहिजे. आम्ही आमच्या घरात आमच्या भाषेचा मान मागतो, तुमच्या घरात येऊन नाही मागतो. पूर्वीचा भाजप होता तो आता मेला आहे. मी हे स्पष्ट सांगतोय, कारण पोपट मेला आहे कोणतरी सांगण्याचं धाडस करायला पाहिजे, ते मी करतोय. पूर्वीचा भाजप मेला आहे. कारण पूर्वीच्या भाजपामध्ये राष्ट्र प्रथम होतं. आताचा भाजप हा चोर प्रथम, भ्रष्टाचारी प्रथम, गुंड प्रथम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.